हॅलो वीवर्स, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आजचा ट्रॅव्हल व्लॉग आहे रावरखेडीचा. रावरखेडी हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एक गाव. थोरले बाजीराव पेशवे उत्तरेच्या मोहिमेत असताना इसवी सन 1740 वयाच्या 40व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. या ठिकाणी त्यांची समाधी आहे. थोरले बाजीराव पेशवे यांना आपण पहिले बाजीराव पेशवे म्हणूनही ओळखतो. 1720 त्यांना पेशवेपद मिळाले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लढाया केल्या व त्या सर्व जिंकल्या सुद्धा. मराठी साम्राज्याची घोडी नर्मदे पलीकडे घेऊन जाण्याचे श्रेय हे पहिल्या बाजीरावांचे आहे. शिवरायांचे स्वराज्य भारतभर पसरवण्यासाठी त्यांनी असामान्य प्रयत्न केले. माळवा, धार, औरंगाबाद, पालखेड, अहमदाबाद, उदयपूर, फिरोजाबाद, दिल्ली, भोपाळ, वसईची लढाई या आणि अशा अनेक मोठ्या लढाया त्या जिंकले. सर्वसामान्य गावात अगदी सर्वसामान्य अवस्थेत ही समाधी आहे. मध्य प्रदेश पर्यटन विभागाने येथे सुंदर माहिती फलक लावला आहे आणि समाधीस्थळाची जागाही मोकळी आणि स्वच्छ आहे. समाधीस्थळाला लागून नर्मदा नदीचा प्रवाह आहे. ग्वाल्हेरच्या शिंदे म्हणजे सिंधिया घराण्याने समाधीस्थळ बांधले आहे असा उल्लेख माहिती फलकावर आहे. तटबंदीचे मूळ काम अहिल्याबाई होळकर यांनी केले होते. दर्शनी भागात एक मोठे पिंपळाचे झाड असून पारावर छोटेसे मारुतीचे देऊळ आहे. प्रवेशद्वाराशी लोखंडी दरवाजा आहे. समाधीस्थळाला चौकोनी आकाराची तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यास पायऱ्या आहेत आणि तटबंदीवरच चालण्यासाठी जागा आहे. समाधी तटबंदीच्या मध्याशी नसून उजव्या बाजूस आहे. समाधीचे बांधकाम दगडी आहे. चौथरा आणि खिडक्यांच्या जाळ्या ह्या नक्षीदार आहेत. एका अपराजित योद्ध्याच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर अंगात स्फूर्ती येते आणि एक वेगळीच प्रेरणा मिळते. येथील माणसे पेशवा सरकार असा पहिल्या बाजीरावांचा मानाने उल्लेख करतात. हे स्थान प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याने आमच्या मनात समाधानाची भावना होती. या जागेमध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाची शक्ती आहे, ज्यामुळे आम्ही भारावून गेलो होतो. अनेकांनी आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेने येथे भेट द्यावी असे मला वाटते. तर ही होती रावरखेडी येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळाची माहिती. कसा वाटला आजचा ट्रॅव्हल व्लॉग? नक्की कमेंट करून मला सांगा. अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा ट्रॅव्हल व्लॉगसोबत.